मैत्रिणींनो, चवळीच्या शेंगा, गावरान चवळीच्या शेंगा आहेत आणि ह्या आता सहसा कोणी लावत नाही खरं म्हणजे, पण आता मला भेटल्यात ह्या, म्हणजे आपल्या पाहुण्यांपैकीच आहे, पाहुण्यांचंच आहे. तर मला खूप आवडतात ह्या पहिल्यापासून आणि मी आले तोडायला. म्हटलं चला घेऊया थोड्याशा शेंगा भाजीपुरत्या, खाण्यापुरत्या. आणि ह्याच्यात गावरान भेंड्या पण आहेत, पण त्या खूप काटेरी आहेत बाबा, त्या मला नाही आवडत. त्याला काटे लागतात खूप. खायला चवीला असतात बोलतात, त्या टेस्टी असतात, पण ते मला नाहीत आवडत. तर जेवढ्या निघतील तेवढा प्रयत्न करते. हे बघा गावरान भेंड्या अशा असतात. तोडू का एक? पण ते काटे खूप लागतात. नकोच आहे. बघा ह्या भेंड्या असतात अशा, त्या अशा, पण त्या काटेरीच असतात बाबा, मला नाही आवडत. तर छोट्या छोट्या शेंगा आहेत, मोठ्या पण आहेत, कोणत्या कोणत्या निब्बर पण आहेत. तर मी घेते तोडून. मग छोट्या छोट्या शेंगाची भाजी बनवायची आणि अशा निब्बर असतात ना, त्यातले बिया असतात, ते त्यातले दाणे असतात, ते काढून आपण हिरवी मिरची, लसूण आणि जिरं टाकून मिक्सरला फिरवून त्याचं छान बेसन बनतं. तर मी बनवते त्याचं बेसन. तुमच्याकडे पण असतील नाही का? आता आम्ही मराठवाड्यातले, तर आमच्याकडे असतं हे. पूर्वी माझं लग्न झालं त्या वर्षी ना खूप असायच्या हो, अक्षरशः असे टोपले टोपले भरून शेंगा मिळायच्या. आणि प्रत्येकाकडे असल्यामुळे त्याचं काही एवढं हे नव्हतं, नवल नव्हतं वाटत. पण आता हल्ली हे बंद झाले, कमी झाले, तर ते आता नाही भेटत आहे जास्ती. पण मग एक आहे खूप दिवसापूर्वीचा हा वेल. तर मी त्यातल्या राहिलेल्या मागच्या शेंगा तोडून घेते, प्रयत्न करते निघतील तेवढ्या काढायच्या. बघा ही भेंडी, गावरान भेंडी, ही खायला छान असते, पण काटेच खूप लागतात म्हणून मला नाही आवडत. तसंही भेंडी फार खात नाही मी. तर शेंगा बापरे निघाल्यात ना, इकडे आहेत शेंगा. वाव, हां हे बघा शेंगा निघत आहेत. कोवळ्या कोवळ्या शेंगाची भाजी छान होते ह्याची. आता ह्या सीझनला सगळंच छान छान मिळतं हो खरंच. हे बघा, हे बघा, काय नाही, तोडणार घेणार पाहिजे, आपल्याला तेवढं होत नाही. आपण दिसल्यावर तरी आपण सोडतो, पण जिथं त्यांना सवय असते ना रोज शेतात काम करणाऱ्या बायकांना, त्यांना पटापट पटापट शेंगा दिसतात, आपल्याला दिसत नाही, कारण त्या वेलीच्या आड असतात. तर जेवढ्या दिसतील तेवढ्या घेते मी. पण काही म्हणा, पौष्टिक असते. हे बघा, भेटल्या. हे बघा तोडते जेवढ्या निघतील, पण मधले मध्ये खाज येते त्या. हां हे काय छान आहे ही शेंग, निब्बर आहे. शेतात आलं ना काही असतंच खायला, आणि मला तरी मिळतं कारण मला आवडतं म्हणून, कदाचित त्याच्यामुळे असेल. पण नाही, ह्याच्यावर काहीतरी ते म्हणतात ना, किडे पडले, विगीन म्हणतात ना, ते आहे वाटतं. तर घेते थोड्याशा, जास्ती काही नको. मी एकटीच आहे खाणारी, बाकी कोणाला कौतुक नाही घरात, जास्ती कोणी खात नाही. मीच खाते, माझ्यापुरत्याच घेते मी. सो तुमच्याकडे आता ह्या सीझनला आहेत का शेंगा? माझ्याकडे तरी आहेत, कारण आता वाळत आलं, हे सगळा वेल आहे ना पूर्ण वाळत आला आहे. तो थोडाफार आहे ओला थोड्याफार, त्यामुळे शेंगा निघत आहेत. बापरे काहीतरीच हे होतं आहे. हे काय निघतात शेंगा. काही म्हणा तुम्ही मैत्रिणीनं, मला हे सगळं बघितलं ना की काय माहिती असा वेगळाच आनंद होतो. माहेर शहरातलं होतं, त्यामुळे लहानपणी काही फारसं मला शेतात जायला मिळालं नाही. असं नाही की वडिलांच्या घरी शेती नव्हती, होती, पण शेत दुसरीकडेच, आम्ही दुसरीकडे राहत असल्यामुळे मला शेतात जायला जास्ती मिळालं नाही. आणि मग मला ह्याचं कौतुक विशेष वाटतं. मग लग्न झाल्यानंतर सगळंच बघायला मिळालं, शेतातलं खायला मिळालं. सासूबाई फार हौशी होत्या आमच्या, सगळ्या भाज्या लावायच्या, सगळे फळं लावायच्या. आता नाही राहिल्या, त्या कोरोनामध्ये गेल्या समजा, पण त्या होत्या तोपर्यंत आम्हाला काही कमी नव्हतं. आता फार वेगळं झालं, काय करणार. तर अशा पद्धतीने मी शेंगा घेतलेल्या आहेत. तुम्हाला कशा वाटतात शेंगा सांगा, तुम्हाला आवडतात का तेही सांगा. आणि तुम्हाला बोलत बोलत मी एवढ्या शेंगा घेतल्यात, इतक्या शेंगा घेतल्यात, आणि आता थोड्या पुढेही आहेत, मी त्याही घेते.
सो तुम्हाला कसं वाटलं त्या शेंगा आणि तुम्हाला आवडतात का आणि तुमच्याकडे असतात का तेही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आता मी खूप मोठा व्हिडिओ नाही बनवत कारण तुम्ही बोर व्हाल नाही की नाही. बोर होत आहे की नाही माझ्या बोलण्याने ते कमेंटमध्ये सांगा. जर बोर होत असाल तर मी छोटाच व्हिडिओ बनवेन बरं का मैत्रिणींनो. कारण की कसं असतं फक्त शॉर्ट व्हिडिओ बघणं नाही तर आपल्या ह्या मोठ्या व्हिडिओला पण सपोर्ट करणं तुमचं कर्तव्य आहे. कारण तुम्ही मला मैत्रीण मानता ना. कारण मी तुम्हाला मैत्रीण मानते म्हणून मला बोलायला आवडतं. मी बोलकी आहे बाबा तुम्ही मला बोलू शकता कमेंटद्वारे. बाकी तिथे 2 शेंगा आहेत ना. हां ह्या एवढ्या घेते 2 शेंगा. वाव बघा ह्या शेंगा कशा मस्त आहेत. आणि ह्याच्यातून एक भीती असते खूप सांभाळून नाही तर हे बघा कसं अडकलं आहे. हात पडायची भीती असते त्यामुळे खूप सांभाळून यावं लागतं. तरी पण तूर वगैरे काढलेली म्हणून तेवढं अडकत नाही मी. तर अशा पद्धतीने मी घेतलेल्या आहेत शेंगा सगळ्या. सो आता मी व्हिडिओ बंद करते ताईंनो मैत्रिणींनो. बाकी काय ते तुम्ही सांगा कमेंटमध्ये. वाव शेंगा शेंगा छान छान शेंगा. खूप छान शेंगा भेटल्यात. बघा थांबा आता तुम्हाला ह्यांना एकदा एवढं दाखवू द्या शेंगा आणि मग आपण व्हिडिओ बंद करूया. खूपच शेंगा हे बघा भेटतील तेवढ्या शेंगा आहेत. वाव एवढ्या भेटतात तेवढ्या घेते मी. एक मिनिट झालं एवढी इथे एक. वा थांबा झालं मैत्रिणींनो. हे बघा एवढ्या घेतल्या अजून घेणार आहे. कशा वाटल्या चवळीच्या शेंगा आपल्या कमेंटमध्ये सांगा. तुम्हा सर्वांचे खूप धन्यवाद. तुम्ही मला खूप सपोर्ट करताय. खूप आभारी आहे तुमची. चला बाय.